फोन आडवा पकडा, आडवा. सगळ्या रिलायनी ब्लॉग आहे ना, उभ्यानी नाही करत, आडव्यानी करते. आता ते लाक मार सोनू. तुझा सोनू 1 मिनिट आहे का? थँक्यू. हो करते. हे काय तुम्ही दोघं पण, आणि व्हिडिओ वगैरे प्रॉपर. अरे 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 हॅपी बर्थडे सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी, कारण तुम्ही मला काही कळूच दिलं नाहीत. मी गेला अर्धा तास आतमध्ये होते आणि हे मस्त आतमध्ये बाहेर यांचं चाललंय आपलं सगळं डेकोरेशन. थँक्यू सो मच आई बाप्पा. तर झालंय सेलिब्रेशन आमचं. म्हणजे मी तुम्हाला एक्सप्रेस कसं करू हे मला कळत नाहीये. मी आतमध्ये होते फोनवर बोलत, आणि फोनमध्ये आई बाप्पांनी ठरवलं की आपण व्हिडिओ करूयात ह्या सगळ्याची. तर ते नॉर्मल आपण व्हिडिओ करतो व्हर्टिकल, तसं त्यांनी व्हर्टिकल करायला घेतलं. तर आईनी पप्पांना सांगितलंय त्यात की आडवा पकडा फोन, तिला व्हिडिओमध्ये आडवा लागतो, कारण आपण व्लॉग करतो तेव्हा आडवा फोन पकडतो ना. तर तिने आडवा, म्हणजे किती विचार करतायत की आमच्या सगळ्या गोष्टींचा. आता तेही इतके मर्ज झालेत या सगळ्यामध्ये, आणि इतकं छान सरप्राईज त्यांनी प्लॅन केलेलं. तर आता उद्या 1 डे रिटर्नमध्ये आम्ही जरा जाणार आहोत. ते कुठे कसं काय काय जाणार आहोत त्याचा मी व्लॉग बनवणार होतेच, पण मी ते उद्यापासून बनवणार होते. पण आई पप्पांनी मला प्रॉपर कंटेंट दिलाय आजचा सगळ्याचा. त्यांनी प्रॉपर व्हिडिओ केली हॉरिझॉन्टल. मला इतकं कौतुक वाटतंय ना त्यांचं. चालेल, आता तुम्हाला कळलंच असेल की आज आपला होणार आहे बड्डेचा व्लॉग. चला मग भेटूयात उद्या छान तयार होऊन, कारण आत्ता माझा चेहरा तुम्ही बघू शकता, माझी अपुरी झोप आणि थकलेला चेहरा वगैरे दिसतोय. पण उद्या फ्रेशमध्ये भेटूयात. बाय बाय. आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे. गरमागरम थालीपीठ बाय पप्पा. मला कुरकुरीत थालीपीठ नाश्त्याला खूप आवडतात. थँक्यू सो मच पप्पा. पैसे टाकायचे असतात. गुड मॉर्निंग. तर आता औक्षण वगैरे करून आम्ही निघालोय. काल रात्री सेलिब्रेशन होईपर्यंत मला माहिती नव्हतं की आम्ही कुठे चाललोय. मग पप्पानी आम्हाला तर सरप्राईज दिलं, कारण दादा नाही आहे. दादा नसल्यावर युजली आम्ही असं खूप मोठं प्लॅनिंग नाही करत, पण 1 डे रिटर्नमध्ये वगैरे. आई किती सुंदर दिसते. माझा बड्डे ग्लो आईला आलाय, तर आम्ही करतो असं 1 डे रिटर्न. तर आता कुठे चाललोय हे मी तुम्हाला दाखवते. चला. अरे चला, किती वेळ, किती लेट करता रे तुम्ही यायला. आता आम्ही निघालेलो आहोत. आई पप्पा
गणपती बाप्पा मोरया. आई किंवा बरी काळी पॅन्ट घालते. किती डाग लागते माहिती आहे का? ते खा ते खा आपल्याला एक खायला लागतं. सांगते मी काय झालंय. आईचं म्हणणं आहे, आज मी ऑलमोस्ट व्हाईट आउटफिट घातलंय, तर आईचं म्हणणं आहे की नाही तेव्हा तू ब्लॅक घालून फिरत असतेस, आज तिथे माती वगैरे असेल त्यात तू व्हाईट कपडे घालून आलेस, तर आपण काय करूयात, आपण असा निश्चय करूयात की आपण व्हाईट कपडे व्हाईट परत घेऊन येऊयात आणि आईला दाखवून देऊयात. आईने ब्लॅक घातलंय, मला पण ब्लॅक घालायला हवं होतं. मी व्हाईट पॅन्ट घातले म्हणून हे आईचा विश्वासच नाही आहे माझ्यावर, म्हणून आईने मला असं बसायला सांगितलंय. क्लायमेट सुद्धा असं खूप हार्श नाही आहे, त्यामुळे फार ऊन वगैरे जास्त नसेल, कुठे नसेल. आमच्याकडे सगळे स्टँडअप कॉमेडी ऍक्टर आहेत. हुंदकारो कुणी कंठी डोळ्यातील रोखून पाणी, हुंदकारो कुणी कंठी तुम्ही केविल वाडे हसता, तुम्ही केविल वाडे हसता. हे गाणं आमचं म्हणजे जर्नी सुरू झाल्यावर हे गाणं हवंच. दादा आणि माझं हे सगळ्यात फेवरेट सॉन्ग आहे आणि आता मी दादाला खूप मिस करते दादाला. त्याच्यासाठी मी हे गाणं लावलंय आणि जर्नीची सुरुवात केली. बेस्ट दिवसाची बेस्ट सुरुवात झाली बल्लाळेश्वराच्या मंदिरापासून. मला आज घरातून निघताना माहितीही नव्हतं की आम्ही सुरुवात पालीपासून करणार आहोत. ज्यांना ठाऊक नसेल त्यांच्यासाठी सांगते की पाली म्हणजे अष्टविनायकातील एक देवस्थान, श्री बल्लाळेश्वराचं मंदिर. हे मंदिर माझ्यासाठी खूप खास आहे, कारण लहानपणापासूनच्या आठवणी इथे जोडल्या गेल्या. लहानपणापासून पप्पा काहीही चांगलं झालं असेल, मी कोणत्या तरी स्पर्धेला जाणार असेल, माझा कोणता प्रोजेक्ट येणार असेल, तर आधी इथून आशीर्वाद घेऊन मगच आम्ही पुढे जायचो. आज मंगळवार असून सुद्धा फारशी गर्दी नव्हती आणि गर्दी नसल्यामुळे मन भरून बाप्पाला बघता आलं. मग बाहेर आल्यावर आम्ही घेतल्या मस्त कैऱ्या आणि करवंद. आई हे शाळेच्या बाहेर मिळायचं. पोंगाबंडी बोलतात त्याला, पोंगाबंडी. पोंगाबंडीत अरे तू लावलास. आणि दिवसाची छान सुरुवात झाली आहे बाप्पाच्या दर्शनाने. माझा जर का आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, बल्लाळेश्वराचा ब्लॉग केलेला मी, तर त्यामध्ये मी सांगितलंय की आम्ही कधीच या रस्त्याने जात असू तर आम्ही मंदिर ओलांडून जात नाही. आणि लकीली आम्ही ज्या डेस्टिनेशनला जाणार आहोत ते डेस्टिनेशन सुद्धा याच रस्त्याचं आहे आणि छान सुरुवात झाली आहे बाप्पाच्या दर्शनाने आणि मस्त दर्शन झालं. आणि आत्ता वेळ आलेली अष्टविनायकातील दुसरे देवस्थान करायची, ते म्हणजे श्री वरद विनायक महडचा गणपती. आई दर्शन करूयात. पहिले दर्शन. मी लहान असताना जेव्हा आई पप्पांनी अष्टविनायक केलेले तेव्हा मी इथे आलेले, पण मला काहीच आठवत नाहीये. पण इथे आल्यावर जी मनशांती मिळत होती, आहा कमाल. आज मंगळवार. आत्ता आम्ही पालीच्या बाप्पाला बल्लाळेश्वराला जाऊन आलो आणि आता जाता जाता आम्ही महडला सुद्धा आलो आहे. म्हणजे अष्टविनायकातले 2 बाप्पांचं आज दर्शन झालं. मंगळवार, त्यात वाढदिवस. इतकं बरं वाटतंय, म्हणजे प्रॉपर असं ब्लेसिंग्सवाले फील, तर भारी वाटतं ना, एक ते फिलिंग येत आहेत आता. आणि दोन्हीकडे खूप छान दर्शन झालं. अजून भारी काय फिलिंग असतं की आम्ही बाहेर आलो, मला जस्ट असं खूप छान वाटत होतं की आजच्या दिवशी अचानक न प्लॅन करता 2 अष्टविनायकातल्या 2 बाप्पांचं दर्शन झालं मंगळवारी, तेही वाढदिवसाच्या दिवशी. त्यामुळे ऑलरेडी मी खूप खुश होते आणि मी बाहेर आले आणि तिथे एक फॅमिली होती आणि दे वर लाईक की तुम्ही त्यांची चर्चा चालू होती आणि आम्ही तिकडनं पास होत होतो.
आणि ते बोलले की आम्ही तुम्हाला ओळखतो, म्हणजे कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं, पण एक्झॅक्टली कळत नव्हतं की कसं अप्रोच करायचं. सो त्यामध्ये अजून आनंदात अजून भर पडली. आणि आई सगळीकडनं पापड आणि हे घेत सुटली आहे. आई तुला सगळ्यांकडची तुला व्हरायटी वेगळे वेगळे मिळणार आहेत असं तुझं वाटतंय का? किती छान 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 दुकान. तुम्ही असं काही लाजू वगैरे नका मला घेण्यासाठी, तुम्ही काहीही घेऊ शकता मला ह्याच्यातलं काही चालेल. मला ती रिक्षा पण चालेल दादा, मला ती खेळणी पण चालेल. काहीच नाही घेतात. गदा गदा घेऊयात. आई घेऊयात नथ. हे घ्यायचं की नथ घ्यायची? काय छान वाटतंय नथ. चालेल. हे छान वाटतं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं, हे चांगलं की हे? ऍक्च्युली दोन्ही छान आहेत. या 2 देवस्थानांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढल्या प्रवास. पण आता आम्ही कुठे चाललोय हे बघण्यासाठी येणार आहे आपला पुढचा व्हिडिओ. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.